आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। भर कार्यक्रमात राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांची ग्रामसेवकाला कानशिलात मारण्याची धमकी, रोहित पवारांकडून व्हिडिओ ट्विट, तर लाडक्या बहिणीच्या हक्कासाठी राग व्यक्त, बोर्डीकरांचं स्पष्टीकरण। अर्धवट व्हिडिओ टाकून रोहित पवारांकडून जनतेची दिशाभूल, मेघना बोर्डीकरांचा दावा, योजनेसंदर्भात टाळाटाळ करत नागरिकांना छळणाऱ्या अधिकाऱ्याची पूजा करायची का, ते वक्तव्यात रागातून मेघना बोर्डीकर यांचं स्पष्टीकरण। तर कार्यक्रमाला गर्दी नाही झाली म्हणून बोर्डीकर चिडल्याची रोहित पवारांची टीका, कानाखाली मारण्याची भाषा करणं योग्य नाही, हा केवळ त्या अधिकाऱ्यांचा नव्हे तर संपूर्ण मंत्रिमंडळाचा अपमान, असंही वक्तव्य। पण लोकात तुम्ही कानाखाली मारण्याची भाषा तिथे करत असाल हे योग्य नाही। मंत्रिमंडळ आहे त्यांची तर इज्जत गेलीच, पण महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत जी काही मंत्री होते नाहीतर जी काही पद्धत होती त्याला सुद्धा कुठेतरी गालबोट या देशामध्ये लागला असं आपल्याला म्हणावं लागेल। सामाजिक न्याय भवनाच्या वसतिगृहासाठी 5-10-15 कोटी किती मागा लगेच मंजूर करतो, सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय, संजय शिरसाटांचं विधान। प्रत्येक आमदाराला विनंती करतो, तुम्ही माझ्याकडे या, 5 कोटीचं असेल, 10 कोटीचं असेल, 15 कोटीचं असेल, माझा दिलं जायचं नावाचं संजय शिरसाट आपल्या बाबाचं चाललंय का? मंत्री भाषणामध्ये गमतीनेही बोलतात, मात्र संयम बाळगायला हवा, मुख्यमंत्री फडणवीसांची मंत्री संजय शिरसाटांना तंबी, तर मेघना बोर्डीकरांच्या वक्तव्याबाबत त्यांच्याशी बोलून माहिती घेणार फडणवीसांची प्रतिक्रिया। सरकारचा पैसा कुणाच्या घरचा नाही, कशी उधळपट्टी करण्याचा किंवा बॅगा भरण्याचा अधिकार कुणाला नाही, रोहित पवारांची टीका, तर सरकारचा पैसा आहे लुटा म्हणणं बेतालपणा, सुषमा अंधारेंचा निशाणा। आपल्या वक्तव्यामुळे सरकारची प्रतिमा मलिन होणार नाही असं भान ठेवावं, अन्यथा मुख्यमंत्र्यांना काही निर्णय घ्यावे लागतील, राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया, मेघना बोर्डीकर शिरसाटांच्या वक्तव्यानंतर विखेंची प्रतिक्रिया। मला वाटतं या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही आता कारवाईशिवाय मला पर्याय राहणार नाही। मला वाटतं केव्हा तरी या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निर्णय करावा लागेल। मेघदूत बंगल्यामधील गृहप्रवेशाच्या वेळेला शंभूराज देसाई आणि त्यांच्या मातोश्रींना अश्रू अनावर, आजोबा स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना मिळाला होता मेघदूत बंगला। याच बंगल्यामध्ये मंत्री शंभूराज देसाईंचा जन्म, त्यानंतर तब्बल 55 वर्षांनंतर शंभूराज देसाई यांचा मातोश्रींसह गृहप्रवेश। मुंबईमध्ये युगेंद्र पवार यांचा साखरपुडा, साखरपुड्याच्या निमित्तानं शरद पवार आणि अजित पवारांसह संपूर्ण पवार कुटुंब एकत्र।